महाडीबीटी ठिबक व फळबाग योजनेत लाचखोरीचा आरोप, सुनील सुळे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल। महाडीबीटी पोर्टल योजनेअंतर्गत शेडनेट पॅक हाऊस जिओ टकिंग मंजुरीसाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 5-5 हजार रुपये, ठिबक सिंचन योजनेच्या लाभासाठी पूर्वसंमतीपत्र देण्याकरिता लाभार्थ्याकडून प्रत्येकी 3-3 हजार रुपये, फळबाग योजना अंतर्गत आंबा लागवडीसाठी प्रत्येकी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 1-1 हजार रुपये लाच पैसे मागणी करणाऱ्या सुनील सुळे, कृषी सहाय्यक अधिकारी, गट मंदाणे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे शहाणा गावातील 31 शेतकऱ्यांनी 3 स्वतंत्र तक्रार अर्जाद्वारे केली आहे। तक्रारीत नमूद करण्यात आले की महाडीबीटी पोर्टल योजनेअंतर्गत शेडनेट पॅक हाऊस जिओ टकिंग मंजुरी करण्यासाठी ठिबक सिंचन योजनेच्या लाभासाठी पूर्वसंमतीपत्र देण्याकरिता व फळबाग योजना अंतर्गत आंबा लागवडीसाठी सुनील सुळे, कृषी सहाय्यक अधिकारी, गट मंदाणे हे लाभार्थीकडून प्रत्येकी 5,000, 3,000 व 1,000 रुपये लाच मागणी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात। विशेष बाब म्हणजे महाडीबीटी पोर्टलवरील शेडनेट पॅक हाऊस जिओ टकिंग मंजुरीसाठी 5,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली। सदर रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे आमचे काम प्रलंबित ठेवण्यात आले। सदर प्रकार हा शासनाच्या भ्रष्टाचार विरोधी धोरणाचा व शासकीय सेवक आचारसंहितेचा घोर भंग करणारा असून लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। तरी सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून सुनील सुळे, कृषी सहाय्यक अधिकारी, गट मंदाणे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली। त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कृषी अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली। तसेच शहादा तालुका कृषी कार्यालयामध्ये अत्यंत गंभीर प्रकार होत असल्याचे जनतेमध्ये चर्चा सुरू असून शेतकऱ्याकडे उघड लाचेची मागणी करणारे कृषी सहाय्यक अधिकारी, सहमंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचाही सहभाग आहे किंवा नाही ती पण चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कृषी अधिकारी JDA नाशिक व कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम यांनी सांगितले। आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट।